श्रोते हो नमस्कार. आजचा दिवस म्हणजे 12 मार्च. हा दिवस वर्ल्ड ग्लुकोमा डे आणि वर्ल्ड किडनी डे म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. जनजागृती होणं आणि नियमितपणे लोकांनी तपासणी करून घेण्याची आवश्यकता आहे हे यातून अधोरेखित होतं. आज आपण याविषयीच माहिती जाणून घेऊया. सुरुवातीला ऐकूया जागतिक काचबिंदू दिनाच्या म्हणजेच वर्ल्ड ग्लुकोमा डेच्या निमित्तानं नेत्रतज्ञ डॉक्टर अश्विन वैद्य यांच्याशी केलेली बातचीत. सर नमस्कार. नमस्कार. सर, काचबिंदू हा आजार म्हणजे नेमकं काय असतं ते सुरुवातीला सांगा. डोळा हा पाण्याने भरलेला असतो आणि प्रत्येक दिवशी नवीन पाणी एका ठिकाणी बनतं आणि वापरलेलं पाणी दुसऱ्या ठिकाणून बाहेर जात असतं. बर. त्यामुळे डोळ्यातलं पाणी हे नियंत्रणात राहतं, म्हणजे डोळ्याच्या पाण्याची संख्या वाढत नाही. आता ह्या काचबिंदूमध्ये काही कारणी डोळ्याचं पाणी बाहेर जाण्याची क्रिया बंद व्हायला लागते आणि त्यामुळे पाणी डोळ्याच्या आत तुंबायला लागतं किंवा वाढायला लागतं. बर. जेवढं पाणी वाढतं त्याचा दाब किंवा हायड्रोस्टॅटिक प्रेशर म्हणतो आम्ही, तो दाब वाढायला लागतो. हा दाब डोळ्याच्या मागे एक ऑप्टिक नर्व असते किंवा मज्जातंतू असतो जो डोळ्याला मेंदूशी डायरेक्टली कनेक्ट करतो. बर. ही जी नर्व असते ती भयंकर नाजूक असते. त्याच्यावर हा दाब पडत राहिला की कैक दिवसांनी, कैक महिन्यांनी, कैक वर्षांनी जर हे डिटेक्ट नाही झालं तर हा दाब पडल्यामुळे ही नर्व डॅमेज होते आणि त्याच्यामुळे डोळा मेंदूशी आपली सगळी माहिती पाठवू शकत नाही. अच्छा. आणि म्हणून पेशंटला कमी दिसायला लागतं. ह्याला काचबिंदू हा रोग म्हणतात. अच्छा. यात पूर्ण दिसणं बंद होतं की दिसणं कमी होतं? माणसाला समोर बघत असताना आजूबाजूची पण नजरेचं ज्ञान होत असतं. बरोबर. सो काचबिंदू मध्ये आधी हे बाजूची जी नजर आहे ती आधी खराब होते. सो समोर पेशंट बघत राहतो त्याला समोरचं दिसतं, पण समोर बघत असताना उजवीकडे, डावीकडे, वर आणि खाली पेरिफेरल विजन ज्याला आपण म्हणतो, ती नजर काचबिंदू रोगामध्ये आधी जाते. आणि हे पेशंटच्या लक्षात नाही आलं आणि पेशंटनी त्वरित त्याचा उपचार नाही केले डॉक्टरकडे जाऊन, तर इव्हेंच्युअली सेंट्रल नजर पण जाते आणि शेवटच्या स्टेजमध्ये पेशंटला अंधत्व येतं. अच्छा. बरं, हा काहीसा अनुवंशिक असा आजार आहे तर ते खरं आहे का? अनुवंशिक आजार म्हणता येतो का, कारण की आपल्या आई वडिलांकडनं जे जीन्स आपण इनहेरिट करतो, तर आई वडिलांना जर तुमच्या डोळ्याच्या बाहेर जाण्याची जे फिल्टर्स असतात तिकडे जर काही कारणे कचरा जमून वगैरे किंवा तिकडचे फिल्टर्स बरोबर नसतील तर मग इव्हेंच्युअली ते ब्लॉक होतात आणि त्याच्यामुळे डोळ्यातले पाणी बाहेर जाण्याची जी क्रिया आहे ती ब्लॉक व्हायला लागते. सो हा एक प्रकार आहे, हा अनुवंशिक असतो. बर. आणि तुमच्या डोळ्याच्या आत ऑप्टिक नर्व आहे, त्याच्यात आत सेंटरला काही कनेक्टिव्ह टिश्यू फायबर्स असतात सपोर्ट म्हणून. आता हे जे सपोर्टचे फायबर्स असतात ते जर स्ट्रॉंग असतील तर ते दाब झेलू शकतात. बर. काही फॅमिलीज मध्ये ह्या जीन्स आपण जे इनहेरिट करतो त्याच्यात हे मुळात कनेक्टिव्ह टिश्यू फायबर्सच वीक असू शकतात. अच्छा. सो ते जर वीक असतील तर थोडासा दाब पण ते सहन करत नाही. सो ह्या दोन गोष्टी आपण आई वडिलांकडनं इनहेरिट करत असतो. सो बेसिकली आई वडिलांपैकी किंवा भाऊ बहिणी किंवा आपल्या रक्ताचा जो अगदी जवळचा नातेवाईक आहे त्याच्यात जर काचबिंदू कोणात डिटेक्ट झाला तर त्याच्या आजूबाजूचे जे अगदी जवळचे नातेवाईक आहेत त्यांना पण काचबिंदू होण्याची शक्यता असते. होणारच आहे असं नाही, पण होण्याची शक्यता जास्त आहे. अच्छा. बरं सर, याला काही असा विशिष्ट वयोगट आहे का? म्हणजे लहान वयापासून होऊ शकतो किंवा म्हातारपणी होतो असं काही? कंजेनायटिक ग्लुकोमा म्हणजे जन्मतः आईच्या पोटातनं जन्म घेऊनच बाळ जन्म झालाय आणि त्यांना काचबिंदू झालाय असं होऊ शकतं, पण फारच दुर्मिळ आहे. म्हणजे लाखात एखादी केस वगैरे अशी असू शकते. 99% हा काचबिंदू वयामुळे किंवा कालामुळे झालेला असतो, एजमुळे. सो युजली तो 40 ते 45 वयात फिल्टर्स ब्लॉक व्हायला लागतात आणि साधारण 8-10 वर्षानंतर म्हणजे 50शीत किंवा 60शीत नजर खराब व्हायला लागते. सो युजली हे वयामुळेच होतं. सो हे 40च्या पलीकडेच होतं, 50-60 वर्षी वगैरे युजली काचबिंदू वयामुळे व्हायला लागतो. बरं, याचा काही नजरेवर इतर परिणाम होतो का? म्हणजे चष्म्याचा नंबर वाढलाय किंवा असं काही होतं का? अनफॉर्च्युनेटली डोळ्याचं प्रेशर सडनली वाढलं तरच पेशंटला डोळा लाल होतो, दुखतो आणि नजर कमी झाल्याचा भास होतो. बरेच वेळा डोळ्याचं प्रेशर इतकं कमी लेवलला थोडंसं वाढत असतं की पेशंटला काही कळत नाही. सो ऍक्च्युअली पेशंटला आम्ही दुसऱ्या काही कारणे पेशंट आलेला असतो आणि आम्ही प्रेशर चेक करतो, नर्व बघतो, डॅमेज सापडते वगैरे. बरेच वेळा डायग्नोसिस अशामुळे होतं. अच्छा. बरं, मग यावर उपाय म्हणजे सर्जरीच आहे की आणि काही आहे? नाही, लोकांचा हा भ्रम आहे की त्यांना वाटतं काचबिंदू म्हणजे लगेच ऑपरेशन, असं नाहीये. लक्षात घ्या, डोळ्यात काचबिंदू झाल्यामुळे डोळ्याचं प्रेशर वाढले. प्रेशर वाढलेलं आपल्याला कमी करायचं.
कमिंग बॅक टू नॉर्मल. जेवढी नॉर्मल प्रेशर लोकांचं प्रेशर असतं तेवढं कमी करायचं. डोळ्याचं प्रेशर कमी करायला ड्रॉप्स असतात, गोळ्या देखील असतात, पण गोळ्या जास्त दिवस देऊ शकत नाही. टेम्पररी पटकन प्रेशर कमी करायचं असं म्हणून 10-15 दिवस गोळ्या देऊ शकतात. मेन स्टे 99% आम्हाला डोळ्यात टाकायला आम्ही ड्रॉप देतो. ते ड्रॉप दिल्यामुळे डोळ्याचं प्रेशर कमी होतं. आणि औषध टाकून सुद्धा प्रेशर कंट्रोल येत नसेल तर मग लास्ट उपाय म्हणून आम्हाला ऑपरेशन करायला लागतं. ऑपरेशन करून आम्ही डोळ्याचं प्रेशरच कमी करतोय. सो वेदर तुम्ही ड्रॉप टाकताय किंवा तुम्ही ऑपरेशन करताय, शेवटचा आपला एम इज डोळ्याचं प्रेशर कमी करणं. बरोबर. सो औषधाने कमी नाही झालं तरच आम्ही ऑपरेशन करतो. बरं, मग हे ऑपरेशन करायची वेळ आली आणि त्यानंतर पुन्हा हा आजार उद्भवू शकतो का असं? डोळ्याचं प्रेशर कमी करायसाठी ऑपरेशन हल्ली आम्ही करतो. त्याच्यात मायटोमायसिन सी नावाचा लेटेस्ट ड्रग वापरतो आम्ही, ज्याच्यामुळे डोळ्याचं प्रेशर बऱ्यापैकी कैक वर्षांसाठी ते कंट्रोलमध्येच राहतं. अच्छा. पण असं नाहीये की ऑपरेशन केलं म्हणजे 100% त्याच्यावर गॅरंटीच आहे किंवा आता अजून काही बघायची गरज नाही. एवढं सगळं करून सुद्धा तुमच्या डोळ्याच्या नर्वनी मार खाल्लेला असतो. तो त्याच्यानंतर सुद्धा डोळ्याचं प्रेशर वाढत नाही. त्याच्यासाठी ड्रॉप एखादा द्यायला लागतो कमीत कमी खर्चाचा, किंवा तुम्हाला वर्षातनं एकदा तरी कमीत कमी चेक करायला लागतं की तुमची डोळ्यातली नर्व आता अजून मार खात नाहीये ना. आणि अगदी फार क्वचित प्रसंगी काहीतरी वेगळ्या कारणाने पुन्हा डोळ्याचं प्रेशर वाढू शकतो. सो डोळ्याचं प्रेशर हे फक्त अनवश्यक वयामुळे वाढतंय असं नाहीये. तुम्हाला डायबिटीस असेल, डायबिटीसमुळे डोळ्याचं प्रेशर वाढू शकतं. तुमची कुठली तरी डोळ्याची शस्त्रक्रिया केली आहे तुम्ही, त्या शस्त्रक्रियेचे कॉम्प्लिकेशन म्हणून डोळ्याचं प्रेशर वाढू शकतं. मार लागला, काहीतरी कुठेतरी डोळ्याला फटका लागला, काहीतरी गेलं डोळ्यात, ह्या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा प्रेशर वाढू शकतं. किंवा तुम्ही नको ते ड्रॉप टाकले. म्हणजे आपल्याकडे बरेच वेळा डॉक्टरकडे न जाता डोळा लाल झाला म्हणून डायरेक्ट केमिस्टकडे माणसं जातात आणि ड्रॉप घेतात. सो ते स्टिरॉइड नावाचा ड्रॉप, त्याचा अब्युज झाला. म्हणजे नको तेवढे तुम्ही वापरलेत ते, न सांगता, न विचार करता, न विचारता डॉक्टरला वगैरे. ह्या केमिकल्समुळे सुद्धा डोळ्याचं प्रेशर वाढू शकतं. अच्छा. सो इतर कारण सुद्धा आहेत. सो त्याच्यावर सुद्धा आपल्याला लक्ष ठेवायला लागतं. अच्छा. एक थोडासा वेगळा प्रश्न की स्क्रीन टाइम जो वाढलेला आहे त्याचा आणि याचा काही संबंध आहे का? नाही, स्क्रीन टाइम वाढवल्याने तुम्ही त्या स्क्रीन किंवा त्या अल्ट्राव्हायोलेट लाईट कडे बघितल्यामुळे डोळ्याच्या त्वचेला थोडासा त्रास होतो, ज्याच्यामुळे डोळे लाल होतात, झोमतात, पाणी आल्यासारखं वाटतं, डोळा टोचल्यासारखं वाटतो, लाईट घेवत नाही. हा एक वेगळाच प्रकार आहे. हा आता हल्ली, म्हणजे आम्ही लहानपणी तर मोबाईल किंवा टीव्ही पण फारसा नव्हता. आता हे सगळीकडेच अगदी कॉमन झालेलं असल्यामुळे अगदी सगळ्यांच्याच घरोघरी 2-2, 3-3 मोबाईल आहेत आणि त्याचा मोबाईलवर खूप वापर केला जातो. म्हणजे करमणूक म्हणूनच मोबाईल हल्ली बघितला जातो. ह्याच्यामुळे जो प्रॉब्लेम होतो ह्याला कम्प्युटर विजन सिंड्रोम म्हणतो आम्ही. कम्प्युटर विजन सिंड्रोमने डोळ्याच्या त्वचेला त्रास होत असतो. त्याचा आणि काचबिंदूचा काही, म्हणजे त्याच्यामुळे डोळ्याचं प्रेशर नाही वाढत बघितल्यामुळे. हा एक वेगळाच प्रकार किंवा वेगळाच इश्यू आहे. बर, अजून एक थोडासा गैरसमज म्हणा किंवा असं येतं मनात की काचबिंदू आणि मोतीबिंदू हे समसमान आहेत की काही फरक आहे त्यामध्ये? आता सगळ्यांच्याच डोळ्यात एक नैसर्गिक भिंग आहे जी पाण्यासारखी पारदर्शक आहे. बरोबर. ती वयामुळे, त्यातले प्रोटीन डिनेचर झाल्यामुळे ती पारदर्शकता निघून जाते आणि ती ताकासारखी किंवा दुधासारखी सफेद होते. किंवा मोती आपण बघतो तर त्याचा रंग सफेद आहे. सो तो पारदर्शक काच सफेद झाल्यामुळे, मोतीचा रंग झाल्यामुळे त्याला मोतीबिंदू म्हणतो आम्ही. सो हा मोतीबिंदू वयामुळे, जसे की लोकांचे केस पिकतात, वयामुळे होत आहे, काळे केस सफेद झाले. सो हे मोतीबिंदू होणं हे अगदी नॅचरल वयामुळे म्हातारपणाचा प्रॉब्लेम आहे. काचबिंदू मध्ये डोळ्याची भिंग काचेसारखी पारदर्शक राहते पण मोतीबिंदू सारखी नजर जाते, म्हणून त्याला काचबिंदू म्हटलं जातं. सो ह्याच्यात डोळ्याच्या आतली भिंग पारदर्शक जरी असली तरी डोळा जे बघतोय ती माहिती मेंदूपर्यंत जातच नाहीये, कारण तुमच्या डोळ्याची नर्व खराब झालेली. बरोबर. खरे हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. पण मोतीबिंदू वेळीच न काढला, म्हणजे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया केली नाही आणि पिकत राहिला तर डोळ्याच्या आत मोतीबिंदूमुळे काचबिंदू होऊ शकतो लास्ट स्टेज मध्ये. अच्छा. बरं सर, 12 मार्च हा जागतिक काचबिंदू दिन आपण साजरा करतो, तर त्या निमित्तानं सर्व नागरिकांना तुम्ही काय आवाहन कराल या संदर्भात? आताच्या ह्या तरुण पिढीला आणि आताचे वयस्कर लोकांना पण सोशल मीडिया वगैरे सगळं प्रेझेन्स आहे, इंटरनेट फॅसिलिटी अवेलेबल आहे. सगळीकडे तुम्हाला माहिती तुमच्या हातातच आहे, मोबाईल थ्रू तुम्ही बघू शकता. सो अज्ञान आता राहण्यासारखं काही राहिलेलंच नाहीये. माणसाने अज्ञानी राहू नये. काचबिंदू आधी काय आहे ह्याची माहिती घ्या. ह्याला
टाइमात डायग्नोज केलं आणि त्याचे बरोबर उपचार केले तर आयुष्यभर आपली नजर आपल्या बरोबर राहते, ती खराब होणार नाही. आपण दुर्लक्ष करतो, आपण नजर खराब झाल्याशिवाय डॉक्टरकडे जातच नाही. हे जे धोरण आहे हे करू नका. वय 40 क्रॉस झाल्यानंतर 2 वर्षातनं एकदा सगळ्यांनी आपापले डोळे, नजर आणि डोळ्याचं प्रेशर चेक करून घेणं आता आवश्यक झालेलं आहे. त्यातून ज्या लोकांना ब्लड प्रेशर आणि डायबिटीस आहे किंवा घरात आपल्या आई वडिलांपैकी मामा, मावशी, आत्या, काका, अगदी जवळचे जे नातेवाईक आहेत, ह्या आपल्या फॅमिलीपैकी कोणाला जर काचबिंदू असेल तर 40 पासूनच आपल्या डोळ्याचं प्रेशर डोळ्याच्या डॉक्टरांकडे जेव्हा तुम्ही 2 वर्षातनं एकदा जाल तेव्हा हमखास चेक करून घेईल. नक्कीच. ही गोष्ट जितक्या लवकर डायग्नोज होईल तितकी तुमची आयुष्यभरासाठी नजर आपल्यासाठी वापरायला राहू शकते. नक्कीच. सर, खूप खूप धन्यवाद. जागतिक काचबिंदू दिनानिमित्त अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती आम्हाला दिलीत. त्यासाठी आकाशवाणीतर्फे मी आपले मनःपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. हे होते नेत्रतज्ञ डॉक्टर अश्विन वैद्य. श्रोते हो, यानंतर ऐकूया वर्ल्ड किडनी डे म्हणजेच जागतिक किडनी दिवसाच्या निमित्तानं डॉक्टर शिरीष शेणई यांच्याशी केलेली बातचीत. सर नमस्कार. हा नमस्कार. किडनी डे साजरा केला जातो, त्यामागे अर्थातच किडनीचं महत्त्व किंवा शरीरामध्ये नेमकं काय महत्त्व आहे ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तर त्याबद्दल काय सांगाल? नाही नाही, किडनी म्हणजे मूत्रपिंड म्हणतात त्याला. आणि तो अगदी अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणजे शरीराचा फिल्टर म्हटलं जातं त्याला, की सर्व कचरा गाळून तो शरीराबाहेर काढून टाकणं. म्हणजे पाण्याचा थेंबन थेंबाचा हिशोब करून तेवढं ते शरीरातून पाणी आपण पितो किंवा जे जमा होतं त्याचा बरोबर खर्च करून संतुलित सगळं शरीर सुस्थितीत ठेवणे म्हणजे नॉर्मल, त्याला आम्ही होमिओस्टॅसिस म्हणतो. म्हणजे रक्तातील सर्व पदार्थांचं प्रमाण योग्य ठेवणे. हे लिव्हर आणि किडनी दोघं एकत्र मिळून काम करत असतात. तर त्यातलं जे पाण्यात विरघळून टाकण्याचे जे पदार्थ आहेत ते किडनी काढून टाकते. आणि किडनी ब्लड प्रेशरचं पण नियंत्रण करते. आपलं हिमोग्लोबिन चांगलं ठेवण्यामध्ये सुद्धा किडनीचा रोल आहे. रक्ताची ऍसिडिटी, अल्कलिनिटी नियमित ठेवणे ह्यासाठी पण किडनीचा रोल आहे. त्यामुळे किडनी ही जीवनावश्यक, लाईफ इसेन्शियल, व्हायटल ऑर्गन आहे. त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही. नक्कीच. आता प्रगत विज्ञानामुळे किडनी शिवाय सुद्धा जगण्यामध्ये म्हणजे डायलिसिसवर काही पेशंट 5-6 वर्ष जगतात. त्याला कृत्रिम किडनीची मदत म्हणतात, आर्टिफिशियल किडनी डायलिसिस. त्याने पण म्हणजे असं करता येतं विज्ञानाच्या मदतीने. आणि किडनी प्रत्यारोपण सुद्धा करता येतं. एकाची किडनी नातेवाईकाची किंवा अनरिलेटेड डोनरची सुद्धा किडनी चालते असं. तर असंही किडनीचं, मूत्रपिंडाचं अवयव दान केल्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात. ते पुढे काही 10, 15, 20 वर्ष चांगलं सुखाचं आयुष्य जगू शकतात. आणि ब्लड प्रेशर आणि डायबिटीस हे जे 2 आजार आहेत, हे जर चांगले सुनियंत्रित ठेवले आणि ते चांगलं केल्याने ह्या दोन्ही आजारांची किडनीचं इजा होते ती टाळता येते किंवा पुढे ढकलता येते. म्हणजे जर तुम्ही बेदरकारपणे वागलात, डॉक्टरकडे गेलाच नाही, गोळ्या लिहून दिलेल्या खाल्ल्याच नाहीत, अपथ्य केलं तर डायबिटीस प्रेशर झाल्यापासून एक 4-5 वर्षाचा किडनी खराब होईल. आणि तेच जर काळजी घेतली तर डायबिटीस प्रेशर झाल्यापासून 20-25 वर्षानंतर किडनीला धोका संभवतो. असं आहे. म्हणजे काळजी घेणं हे जास्त महत्वाचं आहे. हो हो हो. बरं सर, किडनी म्हटलं की किडनी स्टोन हा पहिला आजार नजरेसमोर येतो सामान्य माणसाच्या. बरोबर, वेदनामय किडनीचा आजार म्हणजे किडनी स्टोन. बरोबर. पण या व्यतिरिक्त आणि काही आहेत का आजार? हा, कसं किडनीमध्ये एक मी म्हटलं तसं की मेडिकल डिसीज आणि सर्जिकल डिसीज 2 त्याची आम्ही समजुतीसाठी विभागणी करतो. स्टोन हा सर्जिकल डिसीज झाला. म्हणजे त्याला कधी पाणी पिऊनही पडतो. नशीब चांगलं असलं तर भरपूर पाणी पिलं तर छोटा असताना, आणि मोठा झाला तर तो पडत नाही, मग तो दुर्बिणीद्वारे ऑपरेशन करावं लागतं. तर तो कुठल्या लेवलला अडकलाय. किडनीच्या आत तो शांत बसला असेल तर खूप मोठा झाला तरी कळून येत नाही. आणि तो थोडासा जरी 7 मिलीमीटरचा खडा जरी अडकला त्या नळीमध्ये, मूत्रनलिका जी किडनी पासून लघवीच्या पिशवीला जोडणाऱ्या दोन्ही बाजूला ज्या 2 मूत्रनलिका आहेत, युरेटर, त्यात अडकला तर तो अत्यंत वेदनादायक असतो. असं तर त्याला सर्जरी लागते बऱ्याचदा. काही वेळेला लकीली तो पडू शकतो. पण म्हणजे प्रत्येक स्टोनला सर्जरी लागतेच असं नाही. पण त्याची साईज किती आहे, 9 मिलीमीटरच्या खालचे स्टोन बऱ्याचदा पडून जातात. पण 10, 11, 12, 13, 14 मिलीमीटर असे 1.5 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर हे तर पडूच शकत नाही. असं आहे. आणि अनेक खडे, कधी 10 खडे, 18 खडे, 25 खडे असं पण असतं बारीक बारीक. तर त्याला स्टॅगहॉर्न कॅल्क्युलस म्हणतात. म्हणजे काळविटाच्या शिंगासारखा खडा असा मोठा असतो, अंड्याच्या बलका एवढा, ओबड धोबड असा. तो किडनीत बसलेला असतो. तो मग पाठीतून एक होल पाडतात, ते PCNL म्हणतात, परक्युटेनस
नेफ्रोलिथोटॉमी. ते एक छोटं छिद्र पाडून दुर्बीण 1-2 टाक्याची शस्त्रक्रिया असते. ते युरोसर्जन करतात, युरोलॉजिस्ट. असं हा सर्जिकल डिसीज झाला. आणि किडनीचे बाकीचे आजार म्हणजे पॉलिसिस्टिक किडनी डिसीज म्हणून वेगळा, तो अनुवंशिक आजार आहे. किडनीमध्ये अशा पाण्याने भरलेल्या पिशव्या अनेक तयार होतात, ब्लड प्रेशर वाढतं आणि किडनी खराब होऊ शकते. पण कॉमनेस्ट मी तुम्हाला म्हटलं तसं सर्वात जास्तीत जास्त प्रमाण म्हणजे हे पेनकिलरच्या गोळ्यांचं चुकीचं मार्गाने सेवन केल्यामुळे अति डोस डॉक्टरनी दिलेल्यापेक्षा जास्त घेतात पेशंट, त्याने अनाल्जेसिक किडनी डॅमेज असं म्हणतो आम्ही. आणि डायबिटीस आणि प्रेशर बरीच वर्ष असल्यामुळे होणारा किडनी डॅमेज म्हणजे क्रॉनिक किडनी डिसीज, दीर्घ मुदतीचा उच्च रक्तदाब नीट कंट्रोल न केलेला आणि दीर्घ मुदतीचा डायबिटीस, 10-15 वर्ष डायबिटीस आणि प्रेशर दोन्ही आजार किंवा त्यातला कुठला एक आजार असला की कधी कधी क्रिएटिन वाढतं आणि हळूहळू किडनीचं अंगाला सूज येते, लघवी कमी होते, दम लागतो, अशा तक्रारी उद्भवतात. असं आहे. बरं सर, असा एक प्रश्न येतो की एक जर किडनी निकामी झाली असेल तर दुसऱ्या किडनीवर आयुष्य जगता येतं का पुढे? हो, जर ती किडनी जर पूर्ण 100% निरोगी असेल तर हो ना, जगता येतं. थोडी त्या किडनीचं काम वाढल्यामुळे साईज वाढतो, त्याला कॉम्पन्सेटरी हायपरट्रॉफी म्हणतात. त्या किडनीवर ताण येतो सगळ्या शरीराचा, ती थोडी आकाराने मोठी होते, जास्त काम करते. पण त्यानेही मनुष्य चांगलं 80 वर्ष आयुष्य चांगलं 80-85 सुद्धा जगू शकतो एका किडनीवर. अच्छा. बरं सर, अजून एक छोटासा प्रश्न की किडनीचं आरोग्य चांगलं राहावं शेवटपर्यंत, यासाठी रोजच्या जीवनामध्ये काय बदल करावेत किंवा काय काळजी घ्यावी? हा, चांगलं आपण पाणी पुरेशा प्रमाणात प्यावं. उन्हातून वगैरे प्रवास असेल तेव्हा पाण्याची बाटली सोबत बाळगावी. वेळेवर आपण बाथरूमला जावं, वॉशरूमला जावं, म्हणजे लघवी कोंडून ठेवू नये. त्यानंतर लघवीचं जे आपलं छिद्र असतं मूत्रमार्गाचं, त्याची स्वच्छता बाळगावी. म्हणजे जननेंद्रियाच्या जवळ ते असल्यामुळे त्याच्याबद्दल गुप्तता किंवा लोक मोकळेपणाने बोलत नाहीत, लज्जा असते. त्यामुळं तिथं जशी आम्ही सांगतो चेहऱ्याची जशी स्वच्छता आपण ठेवतो तशीच मूत्रमार्गाची, जननेंद्रियाच्या आजूबाजूच्या भागाची स्वच्छता ठेवणं गरजेचं असतं. जनरल निरोगी लोकांनी लहान वयापासून पाणी व्यवस्थित पिणे, तहानेनुसार, लघवीला वेळेवर जाणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वेदनाशामक औषधं न घेणे. आणि समजा ब्लड प्रेशर, डायबिटीस असे आजार झाले असतील तर किडनीचं नियमित चेकअप करणे. आणि 40 नंतर आम्ही सगळ्यांना वर्षातून एकदा चेकअप करायला सांगतो, त्यात किडनीचा चेकअप पण मुख्य असतो. क्रिएटिनिन आणि ब्लड प्रेशर चेक करणे. ब्लड प्रेशरचा आणि किडनीचा खूप जवळचा संबंध आहे. आणि सोनोग्राफी सुद्धा मधून मधून आम्ही एकदा वय 40 झाले की एकदा करतो, 45 झाले की करतो, 50 झाले की करतो. एक दरवर्षी करणं गरजेचं नाहीये, पण एक काही कालावधीत जसं ज्या पेशंट मध्ये आम्हाला धोका वाटतो तसं आम्ही डॉक्टर मंडळी, तुमचे फॅमिली डॉक्टर, तुमच्या गावातले किंवा शहरातले तज्ञ डॉक्टर हे तुम्हाला सल्ला देतात की पण तसं नियमित डॉक्टरी चेकअप मध्ये राहिलेलं त्यासाठी चांगलं असतं. म्हणजे आम्हाला ही कसरत आहे की अति इन्व्हेस्टिगेशन पण करायची नाही, ती कमी पण करायची नाही. मध्यम योग्य सल्ला देणं, योग्य इन्व्हेस्टिगेशन म्हणजे सोनोग्राफी किंवा क्रिएटिनिन रक्तातलं तपासायला सांगणं, ह्याचे काही नियम बनलेले आहेत जगामध्ये, त्याला प्रोटोकॉल्स म्हणतात. तर ते प्रोटोकॉल पाळून आम्ही पेशंटला सल्ला देतो. उगाच जो येईल त्या प्रत्येकाला सोनोग्राफी सांगणं हेही चुकीचं आहे. त्या पेशंटचे त्रास काय आहेत, त्याच्या घराण्यात काय आजारपण आहेत, अनुवंशिकता काय आहे का, त्याचे पोटात दुखतंय का, त्याला काही लघवीची काही तक्रारी आहेत का, असं लघवीतून रक्त गेलं, लघवीचं जोमलं, ठणके मारले, ओटी पोटात दुखलं, असं काय असेल तेव्हा आम्ही सोनोग्राफी सांगतो, लघवी चेक करतो, रक्त चेक करतो. असं म्हणजे योग्य प्रमाणात तपास करणे, योग्य आपल्या अनुसरून, तक्रारींना अनुसरून शरीराला, असं त्याने त्या आजारावर वेळेवर निदान करता येतं आणि उपचार करता येतो. नक्कीच. म्हणजे काही लक्षणं आता तुम्ही सांगितली ती दिसून आली की बा पोटात दुखतंय किंवा लघवीला जळजळ होतीये. हो, जळजळ, कळा मारणं, कधी रक्त पडणं लघवीतून, असं भयानक थंडी, ताप भरून येणं, लघवीला झोमणं, युरिन इन्फेक्शन असतं, ते किडनीत जाऊ शकतं वरती, युरोसेप्सिस म्हणतात त्याला. लघवीला वारंवार जावंसं वाटतं, अपुरी होते, झोमते, ठणका मारतो, ताप येतो, ही सगळी युरिनच्या इन्फेक्शनची लक्षणं असतात. असं म्हणजे ही लक्षणं दिसल्यावर शक्य तितक्या लवकर डॉक्टरांचा सल्ला, डॉक्टरला प्रथम भेटावं आणि त्यांच्या सल्ल्याने त्याच्या अनुरूप मोठ्या डॉक्टरना दाखवावं. बरं, एक जाता आता शेवटचा प्रश्न की साधारण जर किडनीचा काही प्रॉब्लेम असेल तर पथ्य किंवा आहारामध्ये काय बदल करणं अपेक्षित असतं? पहिल्या आधी किडनीच्या पेशंटला आम्ही पाणी, मग किडनीचा काय प्रकारचा आजार आहे त्याच्यावरती, म्हणजे इन्फेक्शन वगैरे असेल तर पाणी भरपूर प्या म्हणून सांगतो.
पण किडनी फेल्युअरच्या वाटेवर असेल म्हणजे क्रॉनिक किडनी डिसीज, दीर्घकालीन किडनी डिसीज असेल तर पाणी थोडं कमी पिण्याचा सल्ला दिला जातो, नाही तर अंगाला सूज वाढू शकते असं. म्हणजे त्या किडनीचे एक आजार नसतो, हे बरेच 50 प्रकारचे आजार असतात, तर त्या आजारानुसार आम्हाला सल्ला द्यावा लागतो. अॅक्यूट किडनी इंजुरी म्हणजे अचानक किडनीला त्रास झाला तर त्या वेळेला आम्ही त्या पेशंटचं क्रिएटिन किती, त्याला त्रास काय, त्याच्यानुसार पाणी किती प्यावं असा सल्ला देतो. आणि किडनी पेशंटला जनरली मांसाहार थोडा कमी खाण्याचा सल्ला दिला जातो, कारण त्यात प्रोटीन असल्यामुळे त्याचं क्रिएटिन बनतं. एक थोड्या प्रमाणात मांसाहार करायला हरकत नाही, जे मांसाहार करतात ते. आठवड्यातून 2दा समजा अंड्याचा पांढरा भाग उकडलेला, आमटीतला मासा, कधीतरी आठवड्यातून एकदा चिकन, असं एक वाटीभर खाऊ शकतात असं. आणि एखादा शाकाहारी व्यक्ती असेल तर त्याला काय प्रॉब्लेम नाही, तो फक्त उसळींचं प्रमाण त्यानं मर्यादित करावं असं. खूप मटकीची उसळ खाल्ली, खूप मसूर 2-3 वाट्या खाल्लं मसुराची उसळ असं करायचं नाही. एक वाटीभर खाल्ली पुरे झालं, अर्धी वाटी खाल्ली पुरे झालं असं. कारण उसळींमधून म्हणजे कडधान्य जी असतात त्यातूनही प्रोटीन असल्यामुळे क्रिएटिन त्यातून बनतं. पण थोडी प्रोटीन आपल्याला आवश्यक आहे, अगदी 0 प्रोटीन पण करणं योग्य नाही असं. नक्कीच. तर ते प्रत्येक पेशंटच्या प्रकृतीचं तारतम्य पाहूनच तो निर्णय घ्यावा लागतो. बरोबर. सर, खूप खूप धन्यवाद. अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आम्हाला दिली त्याबद्दल. धन्यवाद. थँक्यू. वर्ल्ड किडनी डेच्या निमित्तानं डॉक्टर शिरीष शेणई यांनी सांगितलेली माहिती आपण ऐकलीत. बरं, तर याबरोबरच आजचा विशेष कार्यक्रम संपतोय. या कार्यक्रमाचं निवेदन केलं होतं गायत्री भरणकर यांनी, तर सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.